जय 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 राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुका जाने वो साजनी सुका जाने वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी मनुना विठ्ठली आवडी मनुना विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगला सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगरा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा
विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादे सुकर मत्स्य कुर्मादे सुकर मत्स्य कुर्मादि सुकर मत्स्य कुर्मादि सुकर कुर्मादि सुकर मत्स्य कुर्मादि सुकर आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादे सुकर मत्स्य कुर्मादे सुकर मत्स्य कुर्मादि सुकर मत्स्य कुर्मादि सुकर मत्स्य कुर्मादि सुकर मत्स्य कुर्मादि सुकर मोहे धावे घाली पाना मोय धावे घाली पाना मोहे धावे घाली पाना मोहे धावे घाली पाना नाव घेता पंढरी राणा 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 कोठे न दिसे पाहता कोठे नदी से पाहता कोठे न दिसे पाहता कोठे नदी से पाहता उडी घाली अवचिता उडी घाली अवचिता उडी घाली आवचिता उडी घाली आवचिता उडी घाली आवचिता उडी घाली आवचिता सुख ठेवी आम्हासाठी सुख ठेवे आम्हासाठी सुख ठेवी आम्हासाठी सुख ठेवे आम्हासाठी दुःख आपणचे घोटे दुःख आपणचे घोटे दुःख आपणाचे घोटे दुःख आपणाचे घोटे दुःख आपणाचे घोटे दुःख आपणाचे घोटे आम्हा घाले पाठीकडे आम्हा घाले पाठीकडे आम्हा घाले पाठीकडे आम्हा घाले पाठीकडे आपण काही काळासे भिडे आपण काही काळासे भिडे आपण कळिकाळाचे भिडे आपण कळिकाळाचे भिडे आपण कळिकाळाचे भिडे आपण कळिकाळाचे भिडे मोहे धावे घाले पाना मोय धाव घाले पाना मोहे धावे घाले पाना मोय धाव घाले पाना नाव घेता पंढरी राणा 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 तुका मने कृपा निधी तुका म्हणे कृपा निधी तुका मने कृपा निधी तुका म्हणे कृपा निधी आम्हा उतरे नावे मध्ये आम्हा उतरे नावे मध्ये आम्हा उतरे नावे मधी आम्हा उतरे नावे मधी आम्हा उतरे नावे मध्ये आम्हा उतरे नावे मध्ये तुका मने कृपा निधी तुका म्हणे कृपा निधी तुका मने कृपा निधी तुका म्हणे कृपा निधी आम्हा उतरे नावे मध्ये आम्हा उतरे नावे मध्ये आम्हा उतरे नावे मधी आम्हा उतरे नावे मधी उतरे नावे मध्ये आम्हा उतरे नावे मध्ये मोहे धावे घाली पाना मोहे धावे घाली पाना
पंढरी राणा नाव घेता पंढरी राणा नाव घेता पंढरी राणा नाव घेता पंढरी राणा विठोबार कुमाये जय विठोबार कुमाये विठोबार जय ठोबार खुमाई विठोबार कुमाई बार खुमाई विठोबार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय ठोबा 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 आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार हो आम्हासाठी अवतार हो आम्हासाठी अवतार हो आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार हो आम्हासाठी अवतार हो आम्हासाठी अवतार हो आम्हासाठी अवतार हो कुर्मादी शुकर मच कुर्मा दिशुकर मोहे धाव घाली पान मोहे धाव घाली पाना मोहे धावे घाली पाना मोहे धावे घाली पाना मज्जा कुर्मादी सुकर मज्जा कुर्मादी सुकरा मोहे धावे खाली पाना मोहे धावे खाली पाना मोहे धावे खाली पाना मोहे धावे खाली पाना नाम घेता पंढरी राणा
राना नाम घेता पंढरी राना नाम घेता पंढरी राना नाम घेता पंढरी राना नाम घेता नाम घेता नाम घेता नाम घेता पंढरी राना हो नाम घेता पंढरी राना नाम घेता पंढरी राना नाम घेता पंढरी राना मोहे धावे खाली पाना मोहे धावे खाली पाना मोहे धावे खाली पाना मोहे धावे खाली पाना आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धावे घाली पाना नाव घेता पंढरी राना कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता मोहे धावे घाली पाना नाव घेता पंढरी राना सुख ठेवे आम्हासाठी दुःख आफनची घोटी मोहे धावे घाली पाना नाव घेता पंढरी नाना आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळाशी भिडे मोहे धावे घाली पाना नाव घेता पंढरी राना तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावे मध्ये मोहे धावे घाली पाना नाव घेता पंढरी राना महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातु मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन गंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची या
दुसरे चरणा संताची या संताची या संताची या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो 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 त्यांचा कृपादाने कधीचा विस्तारू त्यांचा कृपादाने कधीचा विस्तारू त्यांचा कृपादाने कधीचा विस्तारू त्यांचा कृपादान कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया यदक्षर मनाखे मानंद मज केवलम श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातम दैवतमाश्रये ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू सहज लिहिले उदके वया तुम्ही रक्षिली आणि निज सत्ते निळा मने धराला हाती तरी द्याल मती निरूपम अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं आत्मरूप गणेशो स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे जयाचे ने आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वत आगवे झिवेसिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे मने रस होते वळंगणे अक्षरासे भावाचे अवतरण अवतरविते खून हाताचडे संपूर्ण तत्व बोध श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊ सोनी ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता निवृत्तीनाथाचे चरणी निवृत्तीनाथाचे चरणी निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरुणी केले त्रैलोक्य पावन निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन हे निवृत्तीनाथाचे चरणे शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरून केले त्रैलोकी पावन निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी राम जानकी जीवन योगी यांचे निज ध्यान राम राजीव लोचन तुका चरण वंदितो शरण शरणाजी हनुमंता तुझा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा शुर आणि धीर स्वामी काजी तू सादर तुका म्हणे रुद्रांजनीच्या कुमारा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा अम्मासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धावे घाली पाना नाव घेता पंढरी राणा विश्वगुरु अखंड संजीव समाधिस्थ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या
अखंड असीम अहैतुकी कृपेने साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे शिरोमणी, योग्यांचे माऊली, भगवान सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज, पंढरीरायाचे प्रेम भांडारी भक्त शिरोमणी श्री संत नामदेवराय, पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, वैरागी राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबाराय, प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी सद्गुरू श्री जोग महाराज, संप्रदायाचं परम आराध्य दैवत षड्गुण ऐश्वर्य संपन्न सच्चिदानंद घन, कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम सर्व शक्तिमान श्री रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पांडुरंगाच्या अपार आणि असीम कृपेने प्रस्तुत समये आपण सर्वजण भगवान श्री प्रभू रामचंद्राच्या चरणकमलाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये भगवती गंगा मातेच्या तटाकावर श्री क्षेत्र भोसे या गावामध्ये भगवान श्री रामललाच्या जन्मोत्सवाच्या निमित्त असणार ही सेवा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रातस्मरणीय श्री गुरु परमपूज्य परमवंदनीय श्री माधव बाबा इगतपुरी मठाचे जे असणारे अध्यक्ष आहेत, प्रातस्मरणीय पूज्य बाबांचे असणारी शक्ती, त्यांचा असणारा हा आशीर्वाद, आदरणीय आमचे पूज्य आप्पा आदी सर्व ही संत महात्मे मंडळी त्यांच्या असणाऱ्या ह्या सेवेच्या द्वारे उत्सवाचं वर्ष असणारे 50वे आहे. म्हणजे 50 वर्ष भगवान सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांनी आपल्याकडून सेवा करून घेतली. उत्सवाचं म्हणजे सुवर्ण महोत्सव आहे. असा भव्य दिव्य असणारा उत्सवामध्ये महाराष्ट्रातील मोठमोठे संत महात्मे या ठिकाणी येऊन आपल्याला ज्ञानदानाचं सुंदर काम करणार आहेत. अशा ह्या भव्य अशा निवृत्तीनाथांच्या दरबारामध्ये, रामलालाच्या दरबारामध्ये असणारी सेवा आहे. आता सर्वांनी अशी धारणा करा, आपण प्रत्यक्ष भोसे गावात नसून अयोध्या धामामध्ये रामलालाच्या पुढं आहोत. विठ्ठल विठ्ठल जे रामलालाची स्वयंभू मूर्ती आहे, भगवान सावळे रुपडे चोरटे चित्ताचे, ती सावळी मूर्तीचं जे प्रभू रामलालाचं ध्यान आहे आपल्या डोळ्यासमोर आणा. तो विग्रह परमात्म्याचा आपल्या डोळ्यासमोर आणा. आणि आता आपण भुसे ग्रामवासी नको, आपण अयोध्यावासी आहोत. अशा धारणेनं आज आपल्या प्रभू रामचंद्राचा जो काही जन्मोत्सव आहे तो साजरा करायचा आहे. प्रभूची जी जयंती आहे, प्रभूची जयंती पूर्ण भारतवर्षामध्ये साजरी केली जाते. वैष्णव शब्दाचं चिंतन करत असताना प्रातस्मरणीय श्री डोंगरेजी महाराज वैष्णव शब्दाचं गोड चिंतन करायचे. वैष्णव कुणाला म्हणावं? वैष्णव शब्दामध्ये 2 अंक आहेत, 20 आणि 9. 20 आणि 9 किती झाले? 29. 12 महिन्याच्या 24 एकादशी, 12 महिन्याच्या 24 एकादशी. पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती, रामनवमी, महाराज वर्णन करता वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र. 12 महिन्याच्या 24 एकादशी, जन्माष्टमी, वामन जयंती, नरसिंह जयंती, शिवरात्र आणि रामनवमी अशा 24 एकादशी आणि हे 5 व्रत असे 29 उपवास जो करतो त्याला वैष्णव म्हणा. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आज हा राम जन्माचं प्राकट्य, रामललाचं प्राकट्य आहे. आजचा दिवस हा एकादशी प्रमाणे आपल्याला करायचा आहे. जन्म झाल्यानंतर आपल्याला प्रसाद घ्यायचा नाही. जन्म झाल्यानंतर आपल्याला फार झालं तर फराळ आपण फलाहार घेऊ शकतो. आजचा हा उपवास एकादशी प्रमाणे आपल्याला करायचा आहे. काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाच्या मिसे धनी घेसी, तुकाराम महाराज वर्णन करतात. म्हणून आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण भारतवर्षामध्ये आज उपवास हा साजरा केला जातो, रामजन्म साजरा केला जातो. प्रभूच्या रामजन्माचा महिमा सांगत असताना भागवतामध्ये भगवान परमात्मा शुकाचार्य मुनी श्री परीक्षिती राजाला सांगतात, एतद देव देवस्य विष्णू कर्मानी जन्मच कीर्ते श्रद्धया मर्त्या सर्व पाप प्रमुच्यते. जो भगवान रामललाचं कीर्तन, कथा, जन्म श्रद्धापूर्वक अंतकरणाने ऐकतो तो सर्व पापापासून मुक्त होतो. भगवान परमात्मा म्हणतात, जन्म कर्म चमे दिव्य मेवम यो वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैती मामेती सोर्जुन. यो मा म्हणजे मनादिंच वेत्ती लोक महेश्वरम असमूढ समूर्तेषु सर्व पाप प्रमुच्यते. माझ्या जन्माला, माझ्या कर्माला जो यथार्थ जाणतो तो सर्व पापापासून मुक्त होतो. विठ्ठल 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 आज परमात्म्याचं प्राकट्य आहे, आज परमात्म्याचा जन्म आहे. थोडंसं आपण चिंतन केलं तर परमात्म्याचे 2 रूप आहेत. द्वे वाव ब्रह्मणो रूपे,
मूर्तंच एव अमूर्तंच. परमात्म्याचे 2 रूप आहेत, एक निर्गुण स्वरूप आहे आणि एक सगुण स्वरूप आहे. ते मुद्दल स्वरूप तुझे जेथून ये द्विभुजे हन चतुर्भुजे सुर कार्याचे ने व्याजे घेवो घेवो येसी. पै जळशयनाचे अवगनिया का मत्स्यकुर्मया मिरवनिया खेळू तो सरल्या गुनिया 60वीचे जेत. परमात्म्याचं मुद्दल स्वरूप आहे ते निर्गुण स्वरूप आहे आणि त्या निर्गुण स्वरूपातूनच परमात्मा काय करतो, अनेक रूप धारण करतो. धरियली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. परमात्म्याने अनंत रूप धारण केली, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. बाप रुक्मा देवरूपोन बाणले कैसी किंवा अवताराची राशी. तो हा उभा विटेवरी शंखचक्र गदा पद्म सहित हरी. परमात्मा हा अवताराची राशी आहे. वेद सांगतो विश्वस्य स्रष्टारम अनेक रूपम. विश्वाची उत्पत्ती करणाराच परमात्मा अनेक रूप धारण करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. परमात्म्याच्या अवताराची मीमांसा करत असताना शास्त्र परमात्म्याच्या अवताराचे 6 प्रकार सांगतं. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णतम, परिपूर्णतम. आता या 6 अवताराचं एका वाक्यामध्ये तुम्हाला फरक स्पष्ट करून सांगतो. अंश अवतार कोणाला म्हणायचा, कार्याधिकारम कुर्वंतः सत अंशांस्ते प्रकीर्तितः असं म्हटलेलं आहे. परमात्म्याच्या सृष्ट्याधिकाराचं कार्याचं जे पालन करतात त्यांना काय म्हणा, अंश अवतार म्हणा. अंश अवताराचं उदाहरण देताना ब्रह्मदेव हा ब्रह्मदेव परमात्म्याचा अंश अवतार आहे. तत् कार्यभारम कुर्वंतः ते अंशांश प्रकृतः म्हटलेलं आहे. म्हणजे सृष्ट्यादी उत्पत्तीचं जे कार्य आहे त्या कार्यामध्ये जे मदत करतात त्यांना अंशांश अवतार म्हणा. म्हणजे ब्रह्मदेव सृष्टीची उत्पत्ती करतो, त्यांच्या कार्यात त्यांना जो मदत करतो त्यांना अंशांश अवतार म्हणा. ब्रह्मदेवाचा अंश अवतार आहे आणि मरीची आदी जी देवता आहेत ते अंशांश अवतार आहेत. आवेश अवताराचं चिंतन करताना गर्ग संहितेमध्ये गर्गाचार्य सांगतात, येशाम अंतर्गतो विष्णू कार्यम कृत्वा विनिर्गतः. परमात्मा ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट होतो, कार्य करतो आणि कार्य करून परमात्मा काय होतात, परत अवतार समाप्ती करून घेतात. हा अवतार जर कोणाचा असेल तर भगवान परशुरामाचा आहे. आवेश अवतार, कार्य झालं, कार्य संपलं की परमात्माने काय केलं, आपला अवतार कार्य संपवून घेतलं. पुढं कला अवतार आहे. कला अवताराचं चिंतन करताना गर्गाचार्य मुनी सांगतात, धर्म विज्ञाय कृत्वा अंतर्धीन येत. म्हणजे धर्म त्या प्रत्येक युगात जन्माला येऊन युग धर्माप्रमाणे धर्माची संस्थापना करून परमात्मा अंतर्धान पावतात. त्याला कला अवतार म्हटले. कला अवताराचं चिंतन करताना कपिल मुनीचा जो अवतार आहे तो कला अवतार आहे. पहा, अंश, अंशांश, आवेश, कला. आता पूर्ण अवतार, पूर्ण अवतार हा परमात्म्याचा आहे. पूर्ण अवतार राम कृष्ण पूर्ण अवतार. राम कृष्ण पूर्ण अवतार. राम कृष्ण पूर्ण अवतार. दुर्जनाचा येणे करोनी सवार पूर्ण अवतार. राम कृष्ण पूर्ण अवतार. दुर्जनाचा येणे करोनी संहार पूर्ण अवतार. राम कृष्ण पूर्ण अवतार. दुर्जनाचा येणे करुणे संहार पूर्ण अवतार रामकृष्ण. प्रभू रामललाचा अवतार हा पूर्ण अवतार आहे. आणि त्या पूर्ण अवताराचं चिंतन करत असताना गर्गाचार्य मुनी वर्णन करतात, चतुर्व्यूहो भवेत यत्र दृश्यंतेचे रसानव अथ परंचे वीर्याने सतु पूर्ण हा प्रकृत्यते. पूर्ण अवतार कुणाला म्हणायचं, चतुर्व्यूहो भवेत यत्र, ज्या ठिकाणी 4 व्यूह प्रकट होतात. श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. ज्या ठिकाणी 4 व्यूह प्रकट होतात, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध, 4 व्यूह जिथं प्रकट होतात त्याला पूर्ण अवतार म्हणा. दृश्यंतेचे रसानव, जिथं 9 रसाची अभिव्यक्ती होते त्याला पूर्ण अवतार म्हणा. अत परचे वीर्याने, जिथं बल पराक्रमाचे पराकाष्ठा अनुभवाला येते त्याला पूर्ण अवतार म्हणा. विठ्ठल 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 विठ्ठल. असा हा परमात्म्याचा पूर्ण अवतार आहे. परिपूर्णतम परमात्म्याचा असणारा अवतार आहे. रामललाचा अवतार हा परिपूर्णतम पूर्ण अवतार असणारा आहे. एखाद्या दिवस असं आपल्याला अनुभवाला येतं, एखादी मोठी व्यक्ती लहानाच्या मदतीला येत असेल, लहानाच्या कार्यामध्ये सहभाग होत असेल तर आपल्याला काय वाटतं, नक्कीच त्या मोठ्या व्यक्तीचा त्या लहानाशी काहीतरी संबंध असला पाहिजे. तद्वत निर्गुण निराकार परमात्मा जेव्हा अनंत अवतार धारण करतो तेव्हा त्या परमात्म्याचा त्या भक्ताशी काहीतरी संबंध असला पाहिजे. तो कोणता संबंध आहे, तो संबंध जगद्गुरु तुकोबर आहे सेवेने घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. आमासाठी अवतार, आमासाठी अवतार,
साठी अवतार साठी अवतार आमासाठी अवतार आमासाठी अवतार आमासाठी अवतार आमासाठी अवतार मच कुर्मादी सुकार मच कुर्मादी सुकार मोहे धावे घाली पाना मोहे धावे घाली पाना मोहे धावे घाली पाना मोहे धावे घाली पाना मच कुर्मादी शुकर मच कुर्मादी शुकर मोहे धावे घाली पाना मोहे धावे घाली पाना मोहे धावे घाली पाना मोहे धावे घाली पाना आमासाठी अवतार मच कुर्मादी सुकार मच कुर्मादी सुकार आमासाठी अवतार मच कुर्मादी सुकार मच कुर्मादी सुकार आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर तुकाराम महाराज सांगतात. जेव्हा मोठ्या व्यक्तीचा लहान व्यक्ती संबंध दिसतो त्याअर्थी काहीतरी संबंध असला पाहिजे. तो संबंध कोणता आहे? निर्गुण निराकार असणारा परमात्मा जेव्हा अनंत अवतार धारण करतो त्याचं कारण जर काय असेल तर तुकाराम महाराज सांगतात आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. अवतार शब्द आहे. अवतार अव हा उपसर्ग आहे, तरती हा धातू आहे. अवतरते म्हणजे वरून खाली येणे, त्याला काय म्हणायचं? अवतार म्हणायचं. आता आम्हासाठी म्हणजे कुणासाठी? तुकाराम महाराज सांगतात. तुका म्हणे आम्हासाठी येणे रूपा माझ्या माया बापा पांडुरंगा. आम्हासाठी म्हणजे आम्हा वैष्णवासाठी आम्हा भक्तासाठी परमात्मा काय करतो? अवतार धारण करतो. परमात्म्याच्या अवताराचं प्रयोजन गीतेमध्ये सुंदर सांगितलं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. घेऊनी या चक्र गदा चक्र गदा आचे धंदा करीतो धंदा करीतो भक्ता राखे पाया पासे दुर्जनासे संवारी भक्ता राखे पाया पासे दुर्जनासे संवारी भक्ता राखे पाया पासे दुर्जनासे संहारी भक्ता राखे पाया पासे दुर्जनासे संहारी. केवोनिया चक्र गदा हाती दान करीतो भक्ता राखे पाया पासी दुर्जनासी संवारी चक्र गदा हाती धंदा करीतो भक्ता राखे पाया पासे दुर्जनासे संहारे. परमात्म्याच्या अवताराचं प्रयोजन तुकोबाराय सांगतात. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. परमात्म्याच्या अवताराचं प्राकट्य जर काय असेल, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते अधर्माची वाढ होते तेव्हा परमात्मा धर्माची संस्थापना करण्यासाठी अवतीर्ण होत असतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे धर्माची ग्लानी आली रे आली, धर्माचा रास झाला रे झाला की परमात्मा प्रकट व्हावं लागतं. ज्ञानोबा म्हणतात जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वास न करी का निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी. तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा तारा मोडला जैसा दीपासवे हरपला प्रकाश आहे. धर्माला ग्लानी आली, धर्माला ग्लानी आली तर काय होतं? सर्व सुखाची प्राप्ती होत नसते. पहा ज्याचं आयुष्य संपले त्याच्या शरीरामध्ये प्राण कधी वास करत नाही. निदैवी पुरुषाच्या घरी कधी लक्ष्मी माता राहत नसते. तद्वत महाराजांनी स्वधर्माचा जर लोप झाला तर मनुष्य कधी सर्व सुखाला प्राप्त होत नाही. सध्याचा काळ असा आहे महाराज,
स्वधर्माचा लोप झाला. परमात्मा अवतार का घ्यावा लागतो? गुरुवारी शांतीब्रह्म बाबा सांगत असतात, ज्या घरामध्ये भक्तीची परंपरा आहे, सेवेची परंपरा आहे, त्या घरातले लोक सुद्धा सकाळी पूजा करताना कपड्याला गंध लावतात, पण ऑफिसला जाताना गंध मोडून जातात. विठ्ठल विठ्ठल धर्माला ग्लानी आली, धर्माचा ऱ्हास झाला की परमात्म्याला यावं लागतं. मनुष्य जोपर्यंत स्वधर्माचं आचरण करतो तोपर्यंत मनुष्याला सर्व सुखाची प्राप्ती होते. 4 वर्ण आहेत, 4 आश्रम आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास. त्या वर्णाश्रमाप्रमाणे आपल्याला विहित कर्म जे आलेले आहे ते आपण कर्तृत्व, मद आणि फलासक्ती टाकून आपण केलं पाहिजे. आपण ते ज्या कर्माचा त्याग केला, त्या कर्माचा त्याग केला तर मनुष्य सर्व सुखापासून वंचित होतो. म्हणून तर ज्ञानोबराय म्हणतात, गुरु गोत्र अग्निपूजी अवसरी भजे द्विजी निमित्तादेखी येजी पित्रोद्देशे. जेव्हा ब्रह्मदेवाने सुरुवातीला सृष्टीची उत्पत्ती केल्यानंतर त्यावेळेस प्रजेने ब्रह्मदेवाची प्रार्थना केली, देवा तुम्ही आम्हाला निर्माण केलंय, पण आमच्या राहण्याचं साधन काय, आमच्या निर्वाहाचं साधन काय? त्यावेळी प्रजे विनविला ब्रह्मा, देवा काय आश्रय येथ आम्हा, तव म्हणे तो कमळ जन्मा भूता प्रति तुम्हा वर्ण विशेष वशे, आम्ही हा स्वधर्मोची विहिला असे, या ते उपासा मग आपैसे काम पुरते. तुम्हाला आम्ही एकच सांगितलंय, वर्णाश्रमाप्रमाणे आपल्या कर्माचं आचरण करा. वर्णाश्रमाप्रमाणे तुम्ही आपल्या कर्माचं आचरण केलं, तुम्हाला परमात्मा प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. मग जे आपल्या वाटेला आलेले कर्म आहे, मग काय करा? गुरूंचं पूजन करा, निमित्तादेखी यजी पित्रोद्देशे, पित्रांचं पूजन करा, अतिथींचं पूजन करा, गोमातेचं पूजन करा. गृहस्थ धर्मामध्ये पंचमहायज्ञ सांगितलेत, त्या पंचमहायज्ञाचं आचरण करा. हे सर्वजण तुम्ही आचरण केलं तर तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. पण मनुष्य जेव्हा या स्वधर्मापासून पतित होतो तेव्हा मनुष्याला सर्व सुखाची प्राप्ती होत नाही. विठ्ठल विठ्ठल स्वधर्मापासून मनुष्य कसा च्युत होतो एक उदाहरण सांगतो पहा. मनुष्य खाली आला, पतित झाला, सर्व सुख प्राप्त होत नाही. सध्याची कलीची परिस्थिती तुम्हाला मी सांगतो. काय झालं, एका सभ्य ग्रस्ताचा सज्जनाचा वाढदिवस होता. सगळे मान्यवर मंडळी आलेली होती आणि मान्यवर मंडळी आल्यानंतर एक घडून येते घटना घडली. काय घटना घडली? एका माऊलीच्या गळ्यातला सोन्याचा हार कोणतरी चोरला. घडून येते घटना घडली. त्या माता माऊली त्या सज्जनाकडे येतात, नमस्कार करतात. महाराज, तुमची सज्जनाची सभा आहे, तुमच्या सभेमध्ये असं घडायला नको आहे. माझ्यासारख्या एका स्त्रीच्या गळ्यातला सोन्याचा हार चोरी जायला नको आहे. तुम्ही काय करा, सगळ्यांना प्रार्थना करा, ज्या कोणी ग्रस्तांनी तो हार घेतला असेल तो आणून द्यावा. आता कोणी आणून देईल का महाराज? जर आणून दिला तर तो चोर सिद्ध होईल. मग तो जो काही सज्जन असतो माईक हातामध्ये घेतो, एक प्रार्थना करतो, ऐका म्हणे. समोर एक टेबल आहे, त्या टेबलावर एक चांदीची वाटी आहे म्हणे. आम्ही काय करू, 15 मिनटं दिवा बंद करू, म्हणजे चोर सापडणार नाही. 15 मिनटं दिवा बंद करू. दिवा बंद केला, ज्या कोणी ग्रस्तानी तो सोन्याचा हार चोरला असेल त्यांनी समोरच्या टेबलावरच्या चांदीच्या वाटीमध्ये काय करावा, तो सोन्याचा हार टाकावा. आता युक्ती चांगली वाटली, म्हणजे चोर पण सापडणार नाही, त्या माऊलीचा हारही मिळेल, म्हणजे कोणाची काय होणार नाही, मानहानी होणार नाही. आनंद वाटला. 15 मिनटं दिवा बंद केला. काय झालं, 15 मिनिटांनी दिवा चालू केला, तो सोन्याचा हार आला का हो? तो सोन्याचा हार तर आलाच नाही, पण ती चांदीची वाटी मात्र नक्की गायब झाली. विठ्ठल विठ्ठल हे का सांगितलं? सध्याची परिस्थिती अशी आहे, ऐका, कलियुगाच्या मुळे झाले धर्माचे वाटोळे किंवा पापाच्या मुळे झाले सत्याचे वाटोळे. मेघ पडो भीती, पिके सांडलेली शेती. मेघ सुद्धा पाऊस पडायला घाबरतो, धरणी माता सुद्धा पीक द्यायला घाबरते. का घडलं गेलं? स्वधर्मापासून मनुष्य च्युत झाला की मनुष्य सर्व सुखापासून वंचित होतो. मग त्यासाठी युगायुगामध्ये परमात्म्याला धर्माच्या संस्थापनेसाठी अवतारो. धर्म रक्षावया अवतार घेसी, 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 धर्म रक्षा अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसे. आपुल्या पाळीसी भक्त जना, आपुल्या पाळीसी
भक्त जना पुला पाळीसी भक्त जना आपुला पाळीसी भक्त जना अंबरुसी साठी सोसिएले बरुसी साठी सोसिएले अंबरुसी साठी जन्म सोसिएले अंबरुसी साठी जन्म सोसिएले आपुल्या पाळीसे भक्त जना आपुल्याचे भक्त जना आपुल्या पाळेसे भक्त जना आपुल्याळे भक्त जना अंबरुसी साठी जन्म सोसिएले अंबरुसी साठी जन्म सोसिएले अंबरुसी साठी जन्म सोसिएले अंबरुसी साठी जन्म सोसिएले धर्म रक्षावया अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्तजना अंबरोशीसाठी जन्म सोशियले दुष्ट निर्दाळले कित्येक श्री तुकाराम महाराज वर्णन करतात. परमात्म्याचं प्राकट्य धर्माच्या रक्षणासाठी. परमात्मा जेव्हा अवतार घेतो तेव्हा कशासाठी घेतो? धर्माचं रक्षण करण्यासाठी घेतो. ऐका, पण धर्म हा काय मूर्तिमंत पदार्थ नाही. धर्म हे काही वस्तू नाही. धर्म हा काय आहे? धर्मीच्या आश्रयाने राहत असतो. म्हणजे धर्माचरण करणाऱ्या साधू पुरुषाच्या आश्रयाने राहत असतो. परमात्मा अवतार येऊन काय करतात? दुष्टाचा नाश करतात आणि साधूचं रक्षण करतात. दैत्याची कोळी नाशी साधूचा मानू घेऊशी धर्माशी नीतीशी शेज भरी. दैत्याचा नाश करतात. साधू केलं की दैत्याचा नाश होतो. साधूचं रक्षण केलं की धर्माची संस्थापना होते. विठ्ठल सगळ्यात महत्वाचं काय असं तर साधूचं रक्षण आहे. साधूचं रक्षण करण्यासाठी दैत्याचा नाश करावा लागतो. निवडावे खडे तरी दळण वज घडे आहे का नाही? दळण करायचं असं तर खडे काढावेच लागतात आहे का नाही? निवडावे तण शेती करावे राखण. शेतामध्ये जर तण आले तर शेत चांगलं येईल का हो? शेत चांगलं येणार नाही. तसं समाजामध्ये जर दुर्जन लोक राहिले तर सुख समृद्धी नांदेल, सुख समृद्धी नांदणार नाही. म्हणून परमात्मा काय करतात? दुर्जना येणे संहार. परमात्मा काय करतात? दुर्जनाचा नाश करतात. दुर्जनाचा काय करून त्यांना तर मारून टाकतात. परमात्मा दुर्जनाचा नाश परमात्मा करतात. सज्जनाचं रक्षण करतात. सज्जनाचं रक्षण झालं की धर्माची संस्थापना होते. आणि त्यावेळेस परमात्मा सांगतात आम्हासाठी अवतार. तुकोबऱ्या सांगतात आम्हासाठी म्हणजे कुणासाठी? आमच्यासाठी. परमात्मा आम्हासाठी कोणाला म्हणतात? तो देवाचे आपले कोण आहेत? देव साधू कोणाला म्हणतो माहिती का? देवाने आपलं म्हणावं आहे का नाही? लोकांनी आपल्याला आपलं म्हणू नये, पण देवाने आपल्याला आपलं म्हणावं. देव ज्यांना आपलं म्हणतो तो साधू. विठ्ठल मग ते साधू कोण आहेत? ज्ञानोबऱ्या 16 अध्यायामध्ये सुंदर सांगतात. सती आणि सत्पुरुष, दानशील याज्ञिक, तपस्वी अलौकिक संन्यासी, जे का भक्तहान महात्मे ये जे निजा धामे. परमात्म्याचे राहण्याचे ठिकाण आहेत. पहिलं सती पतस्त्री, सत्पुरुष संत महात्मा, दानशील अलौकिक संन्यासी, भक्त आणि महात्मा हे परमात्म्याचे राहायचे ठिकाणे आहेत. आणि यांच्यासाठी परमात्मा काय करतो? अवतार धारण करतो. ह्यांना जर कोणी त्रास दिला, रूपा येऊन या धरी अवतार, भक्ता अभयकर खळा कष्ट. म्हणून तुकाराम महाराज सांगतात आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. आता या चरणाचा मग एक मोठा हिस्सा आहे. परमात्म्याने 10 अवतार घेतले. कोण घेतले आपल्याला माहिती आहे? अंबरीशी राजासाठी. अंबरीश राजासाठी परमात्म्याने 10 अवतार घेतले. अंबरीश राजाचा नियम होता. अंबरीश राजा एकादशीचं व्रत करायचे, निर्जला व्रत करायचे. दशमीला एक वेळा जेवण करावं, एकादशी निर्जला करावी, द्वादशीला सूर्योदय समयाला पारणं सोडावं. आणि अशा प्रसंगाला एकदा काय झालं? वर्षभर एकादशी व्रताचं पालन केलं. सगळ्या अयोध्यावासी, सगळ्या ग्रामवासी लोकांनी ते एकादशीचं व्रत केलं. आणि व्रत केल्यानंतर त्या व्रताची सांगता होती. 1 वर्ष पूर्ण झालं होतं. आणि सांगता करत असताना तीरावर मधुबनामध्ये ते सांगत असताना त्या ठिकाणी दुर्वास मुनी आले. दुर्वास मुनी आले, आनंद वाटला. सांगितलं तुम्ही पण आमच्याबरोबर द्वादशीचं पारणं सोडा. काय हरकत नाही म्हणे, पारणं सोडू, फक्त माझा नित्यनेम करून येतो. दुर्वास मुनी नित्यनेम करायला गेले. त्यांना ध्यान लागलं सूर्योदय समयाला द्वादशी सोडते, ती वेळ असते, ते वेळ टळून गेले तर व्रताचं फळ मिळत नसतं. अंबरीश राजाला चिंता वाटते, मी जर आता पारणं सोडलं तर दुर्वास ऋषींची अवज्ञा घडणार आहे. आणि मी जर पारणं नाही सोडलं तर वर्षभर केलेलं व्रत माझं निष्फळ होणार आहे. काय करावं? ब्राह्मणांना विचारलं. ब्राह्मणांना सांगितलं काय करू नका, भगवान श्री विष्णूच्या चरणाचं फक्त तीर्थ घ्या. तीर्थ घेतलं तुमचं व्रत पण मोडणार नाही आणि दुर्वास ऋषीची अवज्ञाही होणार नाही. विठ्ठल विठ्ठल.
भगवान विष्णूच्या चरणाचं तीर्थ घेतलं, व्रताचे सांगले. तिकडून दुर्वास मुनी आले. दुर्वास मुनीला वाटलं हा अंबरीश मला जेवायला बोलवतो, पण मला जेवायला बोलून माझ्या आधी व्रताचं पारणं सोडतो, शाप देतो. कोण देतो शाप? हा दुर्वास मुनी अंबरीश राजाला शाप देतो की तुला 10 जन्म गर्भवासाचं दुःख भोगावं लागेल. आणि ती कृत्य असते, ती कृत्या जटा उपटतो, कृत्या दुर्वास अशा प्रकारे अंबरीश राजावर सोडतो. महाराज सांगतात सुदर्शन त्यासे जाळीत फिरे. सुदर्शन काय करतं? सुदर्शन चक्र त्या कृत्याचा नाश करतं आणि त्या दुर्वास मुनींना जाळीत फिरतं. पुढचा कथाभाग तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, पुढचा कथाभाग मी सांगणार नाही. शेवटी दुर्वास मुनी अंबरीश राजाला शरण येतात. ही पुढचे सर्व कथाभाग आहे. पण अंबरीश राजाला तो दुर्वास मुनी 10 जन्माचा शाप देतो. तो 10 जन्माचा शाप अंबरीशाचा स्वतः परमात्मा अंबरीशीचे सोशी गर्भवास किंवा भक्ताच्या कैवारे कष्ट विटाले. अंबऋषी कारणे जन्म 10 घेतले. अंबऋषी कारणे जन्म 10 घेतले. अंबऋषी कारणे जन्म 10 घेतले. भक्ताच्या कैवारे कष्ट विठ्ठले अंबऋषी कारणे जन्म घेतले. अंबऋषी कारणे जन्म घेतले. अंबऋषी कारणे जन्म घेतले. अंबऋषीसाठी जन्म सोशियले दुष्ट परमात्म्याने अंबरीश राजासाठी 10 गर्भवास दुःख स्वतः परमात्म्याने भोगलं. म्हणून तुकाराम महाराज सांगतात अम्मासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. आता हे परमात्म्याचे 10 अवतार आहेत. त्या 10 अवताराचं थोडक्यामध्ये तुम्हाला चिंता सांगतो. परमात्म्याचा पहिला अवतार आहे मत्स्य अवतार. मत्स्य अवतार परमात्म्याने का धारण केला? त्याचं कारण आहे ब्रह्मदेव उदक झोपले असताना राक्षस काय केलंय? ब्रह्मदेवाचे 4 वेद चोरून नेले. त्यावेळेस भगवान परमात्म्याने मत्स्यरूप धारण करून त्या हयग्रीवाचा नाश केला आणि ते वेद परत ब्रह्मदेवाला आणून दिले. हा पहिला मत्स्य अवतार. कुर्म अवताराचं चिंतन करत असताना दुर्वास ऋषीच्या शापानं इंद्राची सर्व संपत्ती, स्वर्गाची सगळी संपत्ती समुद्रामध्ये पडली. सगळे देव कसे झाले? सगळे देव संपतहीन झाले, यशहीन झाले, कीर्तिहीन झाले, श्रीहीन झाले. त्यावेळेस सर्व देवांना भगवान विष्णूंनी प्रार्थना केली, काय करा? देव आणि दैत्य म्हणून तुम्ही समुद्राचं मंथन करा. आणि मग देव आणि दैत्याने समुद्राचं मंथन केलं. मंदार पर्वताची रवी केली. मंथन चालू झालं. पण मंथन चालू झाल्यानंतर तो मंदार पर्वताची रवी होती खाली खाली जाऊ लागले. तेव्हा परमात्माने कुर्मा अवतार धारण केला. कुर्मा अवतार धरून काय केलं? परमात्मा खाली आले आणि मग मंदार पर्वत त्या पाठीवर, ते मंदार पर्वत फिरत असताना परमात्माला कसं वाटत होतं माहिती आहे? परमात्माला वाटलं कोणी गुदगुल्या करते असं वाटायचं. विठ्ठल विठ्ठल भगवंताचा कुर्मा अवतार झाला. वराह अवताराचं चिंतन करत असताना काय झालं? जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती केली, उत्पत्ती केल्यानंतर स्वयंभू म्हणून जन्माला आले. स्वयंभू म्हणून जेव्हा जन्माला आले तेव्हा स्वयंभू म्हणून ब्रह्मदेवाला प्रार्थना केली, देवा तुम्ही मला प्रजा उत्पन्न करा मला सांगितलंय, पण निर्माण केलेली प्रजा ठेवायची कुठं? कारण हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाने काय केले? ही पृथ्वी रसातळाला नेलेली आहे. तेव्हा ब्रह्मदेवाच्या नाकातून एक सूक्ष्म असा वराह बाहेर पडला. तो थोड्याच वेळात हत्ती एवढा झाला, थोड्याच वेळात पर्वता एवढा झाला. आणि अशा वराह रूप भगवान विष्णूने पाताळामध्ये गेले, रसतळामध्ये गेले. जो काय हिरण्याक्ष, जो काय दैत्य, हिरण्याक्ष शब्दाचा एक अर्थ ऐका. हिरण्य आणि अक्ष. हिरण्य म्हणजे सोनं आणि अक्ष म्हणजे डोळा. ज्याच्या सोन्यावर डोळा आहे तो हिरण्याक्ष आहे. विठ्ठल विठ्ठल भगवान विष्णूने काय केलं? ती जी काय प्रथा आहे, तो जी काय पृथ्वी आहे, ती पृथ्वी दाढीवर धारण केली, वर मृत्यू लोकांमध्ये आणली आणि त्या हिरण्याक्षाचा नाश केला. पुढचा जो परमात्म्याचा अवतार आहे तो नरसिंह अवतार आहे. महाराज सांगतात भगवान परमात्मा नरसिंह अवतारामध्ये काय केलं? हिरण्यकश्यप दैत्याचा नाश केला, भक्तवर्य प्रल्हादजीचं रक्षण केलं. आता या सगळ्या अवताराचं कथा आपल्याला सांगायची नाही. आपल्या मुख्यत्वानं श्री रामललाच्या जन्माची कथा आपल्याला सांगायची आहे. मग थोडक्यामध्ये एका वाक्यामध्ये मी तुम्हाला सांग. पुढं वामन अवतार झाला. वामन झाला दीनानाथ, बळी पाताळी घातला दैत्य. भगवान वामन झाला नाथ, बळी पाताळी घातला दैत्य. बळीने काय केले? जे काही इंद्रदेव आहेत, इंद्रदेवाला पराभूत केलं, स्वर्गाची सगळी संपत्ती ताब्यात घेतली. अशा प्रसंगाला भगवान परमात्म्याची सर्व देवांनी प्रार्थना केली आणि भगवान विष्णू
आदितीच्या पोटी देवी आदितीच्या पोटी वामन रूपानं प्रकट झाले आणि वामन रूपाने त्रिपाद भूमी दान मागितले आणि त्रिपाद भूमी दान मागून बळीराजाला पाताळात घातलं. विठ्ठल व त्याचा पुढचा जो अवतार आहे तो परशुरामाचा अवतार आहे. छेदोनिया सहस्त्रभुजा कामधेनू आणली ओजा. जो काही सहस्त्रार्जुन नावाचा क्षत्रिय होता, उन्मत्त झाला होता, त्यांनी काय केलं, जी काही कामधेनू पळवून नेली होती, तेव्हा भगवान परशुराम आदी माया शक्ती रेणुका मातेने 21 हाक मारले, रामा धावते 21 वेळा हाक मार. सहस्त्रार्जुनाचे 1000 हात तोडून टाक आणि 21 वेळा निक्षत्रिय पुढचा परमात्म्याचा अवतार आहे रामललाचा. तो रामललाच्या अवताराच्या प्राकट्याची कथा आपल्या पुढे पाहायचीच आहे अभंगाच्या शेवटी. पुढचा जो अवतार आहे तो कृष्ण अवतार आहे. तो पूर्ण अवतार असताना कृष्ण अवतार परमात्मा वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला येतात. त्याचा पुढचा जो अवतार आहे काल्याच्या प्रसंगामध्ये तो कृष्ण अवताराची कथा तुम्हाला ऐकायला मिळेल. त्याचा पुढचा जो अवतार आहे तो बौद्ध अवतार आहे. बौद्ध अवतार तिसरा कोणी नसून पंढरी क्षेत्रामध्ये पांडुरंग परमात्माच म्हणजेच बौद्ध अवतार आहे. विठ्ठल म्हणून महाराज म्हणतात अम्मासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. हे देवाने 10 अवतार कोणासाठी घेतले? आमच्यासाठीच घेतलेले आहेत. असा परमात्मा इतका कृपावंत आहे. परमात्मा मोहानं धावून येतो. कसा येतो? आपण देवाचं नाव घेतलं तो परमात्मा धावत येतो. अभंगाचं दुसरं मोहे धाव गाली पाना मोहे धाव गाली पाना मोहे धाव गाली पाना मोहे धाव गाली पाना नाम घेता पंढरीराना नाम घेता पंढरीराना मोहे धाव गाली पाना मोहे धाव गाली पाना नाव घेता पंढरीराना नाव घेता पंढरीराना मोहे धाव गाली पाना मोहे धाव गाली पाना मोहे धाव घाले पाना नाम घेता पंढरीराना नाम घेता पंढरीराना नाम घेता पंढरीराना मोहे धाव गाली मोहे घेता पंढरीराना नाम घेता पंढरीराना नाम घेता पंढरीराना पंढरीराना मोहे धावे घाले पाना नाव घेता पंढरीराना. परमात्मा मोहाने धावतो. पंढरीनाथ परमात्म्याचं नामस्मरण केलं तो परमात्मा काय करतो? आपल्या भक्ताला प्रेमाचा पाहणा पासतो. आपल्याला माहिती आहे बघा, ते जे वत्स असतं, जे गाय असते, धेनू असते, ते वत्स धेनूवर सोडलं तर धेनू काय करते? पाहणा सोडते महाराज. पण आपल्याला धेनू पानं सोडते का? आपल्या धेनू पानं सोडत नाही. पण ते वासरू सोडलं की बरोबर गाय पानं सोडते. का सोडते? कारण ते वासरू गायीशी अनन्य असतं. ते येणे माने अनन्य गती मनवणे धेनू हे तैसीची प्रीती. पहा पाहे पादुपतेयाच्या आशा जग धेनुशी करीत असे परी दोरेवेन कैसा वत्साचा बळी काजे तनु मन प्राणे. ते अनेक काहीच नेणे आणि तिसरो गायीशी अनन्य असल्यामुळं काय करते? आपला पाना त्याच्या ठिकाणी सोडून देते. जे भक्त शरीर आपली वाणी मन परमात्म्याच्या समर्पित करतात, परमात्मा त्यांच्यासाठी
धावत येतो. काय झालं, एकदा प्रसंग असा झाला, तो गजेंद्र सरोवरामध्ये आपल्या स्त्रियाबरोबर पहिला गेला जल क्रीडा करायला. पण त्या जळामध्ये, त्या सरोवरामध्ये एक नक्र असतं. तो नक्र काय करतो, गजेंद्राचा पाय धरतो. मग अशा वेळेला तो गजेंद्र सगळ्यांना बोलवतो, या माझी सोडवणूक करा. त्याच तुकाराम महाराज सांगतात, तुला का म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. माणसाला वाटतं अंतकाळात आपल्याला कोणीतरी सोडवेल, मायबाप बंधू बहिणी कोणीतरी आपल्याला सोडवलं असं वाटतं माणसाला. पण शेवटच्या प्रसंगाला आपल्याला अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा, शेवटच्या प्रसंगाला आपल्याला कोणी सोडवत नसतं. तुकाराम महाराज म्हणतात राहते निराळी रांडा पोरे सकळ. तुकाराम महाराज सांगतात शेवटी सगळे काय राहतात, बाजूला राहतात. तुकाराम महाराज सांगतात, गजेंद्र तो हस्ती सहस्त्र वरुषे, जळा माझी नखरे पिढीला असे, सुरदी सांडिले कोणी नाही साहे, अंती वाहे विठी. सगळ्या आप्तांनी मोकलून दिलं. मग शेवटी कुणाचं स्मरण झालं, पांडुरंगाचं स्मरण झालं. त्यासाठी गरुड सांडोनी धावसी, माया झळंबशी दिनानाथा. 1000 वर्ष गजेंद्राचं नकराचं युद्ध आलं. शेवटी आपल्यानं मोकलून टाकलं, उपेक्षा केली. त्यावेळेस गजेंद्रानं पांडुरंगाचा धावा केला. कसा धावा केला, कनवाळू कृपाळू भक्ता लागे मोही, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. पांडुरंगे ओ पांडुरंगे, जीवाचे जीव लगे एवे पांडुरंगे. जेव्हा परमात्मा वैकुंठावरून निघाले, लक्ष्मी मातेने विचारलं, चाललात हत्तीकडे चालले असं म्हणत होते. हा शब्द वैकुंठात विचारला. 30 पर्यंत कुठं आले, गजेंद्राकडे आले. हा काही लक्ष्मी, ती काही गजराज, आगे लगत गोली पीछे होता आवाज. कबीर महाराज वर्णन करतात, हा शब्द लक्ष्मीजवळ उच्चारला आणि 30 शब्द मनेपर्यंत कुठं आले, गजेंद्रापर्यंत आले. चक्र घेतलं, नकराला मारून टाकलं. गजेंद्राला वैकुंठ धामाची प्राप्ती केली. नकर म्हणतो, देवा गजेंद्राचा उद्धार केला, आम्ही काय पाप केलं. संत दर्शनी हा लाभ, पद्मा तुझ्या भक्ताचे मी पाय धरले, माझ्या तुझ्या भक्तापेक्षा माझा अगोदर तू उद्धार केला पाहिजे. परमात्मा काय करतो, नकरालाही वैकुंठ लोकांची प्राप्ती करून देतो. विठ्ठल मोहे धावे घाली पाना. परमात्म्याचं नाव घेतलं की परमात्मा धावत येतो. प्रसंग असा आहे, हस्तिनापुरातला प्रसंग आहे. 5 पांडवाचा प्रसंग आहे. कौरव काय करतात, कपटी दूतामध्ये कपटानं काय करतात, पांडवांना हरवतात. भगवती द्रौपदी मातेला तो दुर्योधन दुःशासनाला म्हणतो, दुःशासना जा त्या देवी द्रौपदी घेऊन नंतर द्रौपदी दुःशासनाला म्हणतात, अरे मूर्खा, मी एकांगी आहे, अशा प्रकारे बाहेर बसलेली आहे, मला तो नेऊ नको, भर सभेमध्ये नेऊ नको. पण तो दुष्ट असल्यामुळं भगवती द्रौपदी मातेला घेऊन येतो. घेऊन आल्यानंतर मातेला वाटतं कोणाचं रक्षण करील, माझे 5 पती रक्षण करतील, द्रोणाचार्य रक्षण करतील, आचार्य रक्षण करतील, सगळे रक्षण करतील असं वाटलं. पण शेवटी कुणाचं स्मरण झालं, कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियाला. देवा किती वेळ लावला म्हणे, किती वेळ लावला. तेव्हा जेव्हा परमात्मा प्रकट झाला तेव्हा परमात्मा मी लावला नाही म्हणे, तिथंच होतो. तू काय म्हटली, द्वारकेच्या राया म्हटली, मला हिथून द्वारकेला जावं लागलं, मग यावं लागलं. विठ्ठल 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 विठ्ठल. कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रहरणी वस्त्रे कैसी झाली माऊली. तू जर म्हटली असते हृदय वासेन तर मी लगेच प्रकट झालो असतो. तू काय म्हटली, द्वारका वासेन. द्वारका वासेन म्हटल्यामुळं मला द्वारकेला जावं लागलं आणि परावं लागलं. सांगण्याचं तात्पर्य, परमात्म्याने भगवती द्रौपदी मातेचं नख सुद्धा दुष्टांना दिसू दिलं नाही. पूज्य डोंगरेजी महाराज सांगायचे, परमात्म्याने अंबर अवतार धारण केला. वस्त्रहरणी वस्त्र कैसी झाली माऊली, पांचाळीसी गांजेता वैरी, वस्त्रे आपण झाला हरे. परमात्म्याने अंबर धारण केला. सारे के बीच नारी के नारी के बीच सारी काहीच कळत नव्हतं. विठ्ठल 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 विठ्ठल. नेसता लुगडी सोये झाला. भगवान परमात्मा स्वतः जी काही नेसती लुगडी परमात्मा स्वतः झालेला आहे. भगवान परमात्माने भगवती द्रौपदी मातेचं नख सुद्धा दुष्टांना दिसू दिलं नाही. म्हणजे असा परमात्मा नाव घेता पंढरी राहणं, मोहे धावे घाली पाना. नाव स्मरण केल्यानंतर तो परमात्मा काय करतो, धावत येतो. प्रसंग असा आहे, तो दुर्योधन दुर्वास मुनींना धर्मराजाचं सत्व हरण करण्यासाठी रात्री 12 वाजता पाठवतो. जा तुम्ही त्यांच्याकडे जा, त्यांना जेवायला मागा. आता काय असते, सूर्य थाळी असते, ती कुठपर्यंत
तिथपर्यंत ते जोपर्यंत सूर्यनारायण असतात आकाशामध्ये तोपर्यंत ती थाळी अन्न देत असते. सूर्य अस्ताला गेले ती थाळी धुवून ठेवले की परत अन्न मिळत नव्हतं. ती थाळी धुवून ठेवली होती. आणि मग अशा प्रसंगाला रात्री 12 वाजता दुर्वास मुनी आले. धर्मराजाला म्हणतात, धर्मा जेवायला द्या. आता कुठून जेवायला द्यायचं? धर्मराज द्रौपदीला सांगतात, द्रौपदी दुर्वास मुनी आलेत, काहीतरी अन्नाची व्यवस्था केली पाहिजे. काही चिंता करू नका, रात्रीचे 12 वाजेत म्हणावं, स्नान करा, नित्यनेम करा, स्वयंपाक तयार आहे. आणि असं दुर्वास मुनी स्नानाला जातात. त्यावेळेस भगवती द्रौपदी माता परमात्म्याचा धावा करतात. भगवंता कृष्णा धाव रे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमुचा कैवारी. अरे परमात्मा कुठं गेलास? रक्षण कर, रक्षण. भगवान परमात्मा द्वारकेमध्ये जेवायला बसतात. द्रौपदीचे हाक कानावर आल्याबरोबर ताटाला सोडून देतात, जेवण सोडून देतात आणि धावत धावत त्वरा झाली गरुडा टाकेले मागे. गरुडाला टाकून दिलं आणि द्रौपदीसाठी परमात्मा कुठं आले? द्रौपदी जवळ आले, सांगितलं जेवायला द्या. आता द्रौपदी म्हणते, काय देवा, तुलाच इथं पंगत देण्यासाठी मी बोलवलं, तू जेवायला मागतो. परमात्मा लीलाधारी आहे. दुर्वास पातला धर्मा छळावया वनी, धावसी लवला आहे शाखा देठ घेऊन. परमात्मा द्रौपदीला म्हणतात, जा ताट आण म्हणते, सूर्याची थाळी आण. तिथे परमात्माने पान निर्माण केलेलं असतं. ते परमात्मा पान आपल्या मुखामध्ये टाकतात, विश्वतृप्तीचा ढेकर देतात. परमात्म्याने तृप्ती दिली. परमात्म्याने तृप्ती दिल्यानंतर या जगातले सगळे जीव तृप्त होतात. नाम दुर्वास मुनीही तृप्त होतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकाराम म्हणतात, मोहे धावे घाली पाना ना घेता पिराना. पण परमात्म्याचं केलं तो आत्मा धावून येतो. तो वास्तविक पाहता कुठं दिसत नाही, पण परमात्म्याचं स्मरण केलं तो प्रकट झाल्या. अभंग तिसरं चरण. ओठे न दिसे पाहता, ओठे न दिसे पाहता, कोटी पाहता, कोटी दिसे पाहता, ओठे न दिसे पाहता, ओठे न दिसे पाहता, कोटी दिसे पाहता, कोटी दिसे पाहता. उडी घाले आवाजिता, उडी घाले आवाजिता, मोय धाव घाले पाना, मोय धाव घाले पाना, उडी घाले आजिता, उडी घाले आवाजिता, मोहे धाव घाली पाना, मोहे धाव घाली पाना. कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता. देव दिसत नाही, देव आल्याशिवाय राहत नाही. देवाचं अंतःकरण पूर्व स्मरण केलं, परमात्मा धावत येतो आणि भक्ताचं रक्षण करतो. आपल्याला माहिती आहे भक्तवर्य प्रल्हाद जे आहेत करतात, नारायण 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 नारायण. रात्रंदिवस प्रल्हाद देवाचं स्मरण करतात. त्यावेळेस तो हिरण्यकश्यपू काय करतो? श्री प्रल्हाद जिंडा आणि अमर दैत्यगुरु शुक्राचार्य पुत्र असतात, त्यांच्याकडे शिकावतो. त्यांच्याकडे शिकायला पाठवल्यानंतर तिथं भक्तवर्य प्रल्हाद काय शिकतात व ते काय शिकत नाहीत, कारण ते आधी गर्भामध्येच त्यांना ज्ञान झालेलं असतं. देवर्षी नारदाकडून त्यांनी श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम निवेदनम ही नवविध भक्ती गर्भामध्येच त्यांना मातेच्या पोटामध्येच जी काही देवर्षाकडून त्यांना भक्तीचं ज्ञान झालेलं असतं. ते मुलांना म्हणतात, काय शिकता म्हणे असतं, हे काय शिकता तुम्ही? शिकू नका, काय करा, परमात्म्याचं भजन करा, श्री नारायण नारायण. त्यावेळेस जेव्हा असताना हिरण्यकश्यपू प्रल्हादजींना बोलवत, काय शिकला? काय शिकलो नाही, फक्त एकच शिकलो, काय करा, त्याचं भजन करणं. एवढं ते हिरण्यकश्यपूला वाटतं आपल्या पोटी आपला काळ जन्माला आलाय, म्हणजे विष्णू आपला वैरी आहे आणि हा विष्णूचं स्मरण करतो, ह्याला मारलं पाहिजे. 11 वेळा मारण्याचा प्रयत्न केला. कुणाला? भक्तवर्य प्रल्हादजींना मारण्याचा प्रयत्न केला. तर आपल्या तेलामध्ये टाकलं, उंच पर्वतावरून खाली फेकलं, समुद्रामध्ये फेकून दिलं, अग्निकुंडामध्ये फेकून दिलं, सर्पाच्या घरामध्ये सोडलं, विष प्यायला दिलं. पण देव राखे तया मारी लपून न मोडे काटा न जळे न बुडे नव्हे काही,
विष तेही अमृतपायी अग्नीत टाकलं तरी अग्नी काय करू शकत नाही, पाण्यात टाकलं तरी पाणी बुडवू शकत नाही, विष दिलं तरी ते विष अमृतासमान होतं. कुणाला होतं? ज्याच्यावर देवाची कृपा असते. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी. ज्याचा हरी सखा आहे त्याच्यावर विश्वाची कृपा होते. आणि मग तो हिरण्यकश्यपू प्रल्हादाला म्हणतो, अरे प्रल्हादा, तुझं रक्षण करणारा कोण आहे? त्यावेळेस प्रल्हादजी म्हणतात, तात तो सर्वांच्या हृदयामध्ये आहे. तो कुठं नाही सांगा, तो नाही ऐसा ठाव उरलासे कवन सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. तुमच्या हृदयामध्ये पण आहे, तो सर्वत्रच आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाचे. खांबामध्ये आहे का? खांबामध्ये आहे म्हणे. खांबावरील आत मारी दुर्जने स्तंभी नारायण प्रकटले. भक्त हिरण्यकश्यपू काय करतो? त्या खांबावर लात मारतो. लात मारल्याबरोबर भगवान नरसिंह प्रकट होतात. नरसिंहाचा जो अवतार आहे त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, भक्ताचं वचन सत्य करण्यासाठी सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम. भक्ताचं वचन सत्यासाठी परमात्मा सर्व भूतामध्ये असलेली आपली व्याप्ती सत्य करण्यासाठी ब्रह्मदेवाचं वरदान राखण्यासाठी मनुष्य पण नाही, सिंह पण नाही. जेवढे ब्रह्मदेवाने वर दिले होते, दिवसा नाही, रात्री नाही, घरात नाही, बाहेर नाही, शस्त्राने नाही, अस्त्राने नाही, माणसाकडून नाही, देवाकडून नाही, हे अंबाळीत प्रियमयाला उंबरट्यावर परमात्मा हिरण्यकश्यपूचं ऑपरेट करतात. विठ्ठला 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 महाराज सांगतात, तो परमात्मा दिसतो का हो? परमात्मा दिसत नाही, कोठेनं दिसे पाहता पण केल्याबर उडी घाली अवचिता. एक प्रसंग आहे, भीमाला कुंती मातेने सांगितलं, अरे मी धनुर्मासाचं व्रत केले, देवाला जेवायला बोलवायचे. ते दादा म्हणतो, आई मी जेवायला बोलवतो, 15वा अध्याय झाला, तूप वाढ मला सांगायचं, आता सांगायचं नाही. अरे हे कुठं आमंत्रणाची पद्धत असते का म्हणे. तो दिवस आला, 10 दिवस आधी सांगावं लागतं जेवायला या म्हणून, आहे का नाही. कीर्तन करायला 10 दिवस आधी सांगावं लागतं. आज कीर्तन म्हणल्यावर सांगितलं जमतं का हो? जमत नसतं. तसं देवाने सांगितलं, पण कोणते भीम म्हणते, देव आई तसं नाही म्हणे. तू काय कर, जेव्हा पंगत बसेल तेव्हा मला सांग. तो दिवस येतो, 15वा अध्याय होतो, तूप वाढलं जातं. भीमाला कोणती माता म्हणतात, भीमा अरे बोलव देवाला. भीम दादा अंगणामध्ये येतो, ते गदा घेतो आणि त्या गदेला गोवर फेकतो आणि सांगतो, देवा जेवायला या. आता ही काय आमंत्रणाची पद्धत आहे का हो? भगवान परमात्मा कोठेनं दिसे पाहता उडी. परमात्मा असतो द्वारकेला आणि ही चालली आहे कथा हस्तिनापूरला. द्वारका कुठे विचार करा, हस्तिनापूर कुठे विचार करा, पण परमात्मा उडी घाली अवचिता. परमात्मा गदा झेलतात, खाली येतात. अरे भीमा, आमंत्रणाची अशी कुठे पद्धत असते का? एक मोबाईल तर करायचा ना. विठ्ठला 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 विठ्ठला. अंतःकरणपूर्वक परमात्म्याचं स्मरण केलं, निष्ठेनं परमात्म्याचं स्मरण केलं, विश्वासपूर्वक श्रद्धापूर्वक परमात्म्याचं स्मरण केलं. परमात्मा धावून आल्याशिवाय राहत नाही. कोठेनं दिसे पाहता उडी घाली अवचितान. हा असा जो परमात्मा आहे, तो परमात्मा भक्ताची आई असल्यामुळं, आई जसं लेकराचं दुःख स्वतः आपल्या अंगावर घेते, सुख मुलाला ठेवते, तसे आमची ही पांडुरंग रूपी जी आई आहे, सुख आम्हाला देते आणि दुःख आपण घेते. अभंगाचं पुढचं चरण. सुख ठेवी आम्हासाठी, 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 सुख ठेवी आम्हासाठी. सुखापनाची गोटी, सुखापन गोटी, मोहे धावे खाली पाना, मोहे धावे खाली पाना. दुःख आपणची घोडे, दुःख आपणे घोडे, मोहे धावे घाली पाना, धावे घालपाना. सुख ठेवी आम्हासाठी, दुःख आपणची गोटी, दुःख आपणची गोटी, दुःख आपणची गोटी. सुख ठेवी आम्हासाठी, दुःख आपणची घोडे, दुःख आपणची घोडे, दुःख आपणची घोडे. सुख ठेवी आम्हा
दुःख आपणचे घोटी ही परमात्मा रूपी पांडुरंग रूपी जी आई आहे, आमची आई आहे. आई जसं बाळाला सुख देते, दुःख आपण सहन करते पण बाळाला सुख देते, तसं परमात्मा रूपी आमची आई काय करते, आम्हाला सुख देते. सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणचे घोटी. आपल्या सगळ्या चरित्र भाग माहिती आहे. भक्तश्रेष्ठ मीराबाई आहेत. जेव्हा मीराबाई लहान होत्या, लहान असताना मीराबाईचे जे माता पिता आहेत, मीराबाईंचे माता पिता मंदिरामध्ये घेऊन जातात, सांगतात हा कृष्ण कन्हैया आहे. मग हा कोण आहे? देव आहे. मग त्यावेळेस मीराबाईचे माता पिता मीराबाईला म्हणतात, मीराबाई तुला आम्ही काय केलंय, हे देवाला देऊन टाकले. तुझं जर मालक कोण असेल, पती कोण असेल तर कृष्ण परमात्मा हा तुझा पती आहे, आम्ही परमात्मा देऊन टाकले. आता लहान मीराबाई असतात, मीराबाईला वाटतं माझे मालक कोण आहेत, माझे मालक कोण आहेत, श्रीकृष्ण परमात्मा आहे, मीरा के प्रभू गिरीधर नागर. आणि मग सतत परमात्म्याचं स्मरण करतात, रात्रंदिवस भजन करतात. आता लग्न करायचंय त्यावेळेस मीराबाई म्हणतात, माझं जर तुम्ही लग्न केलंय, कृष्ण परमात्म्यावर माझं लग्न झालंय, आता दुसरं माझं लग्न करू नका. पण माता पित्याचा नाईलाज झाला, जनव्यवहार लोक रूढीला अनुसरून मीराबाईंचं लग्न झालं. लग्न झालं, तिथले जे काही लोक असतात, राजा जो विक्रम असतो तो मीराबाईंना देतो. चिंतन करत असताना विष का प्याला राजाजीने भेजा, पिबत पिबत मेरा शेरे. तो राजा काय करतो, विषाचा जो काय प्याला आहे, विषाचा प्याला भक्तश्रेष्ठ मीराबाई. तो मीराबाईंना काय आहे, महाराज तुका म्हणे विष अमृता समान, कृपा नारायण करिता होय. विषाचा प्याला मीराबाई पेतात. मीराबाईंना काहीच होत नाही, पण मूर्ती झाली काळी देवाजीची. श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती काळी होते. विठ्ठल 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 विठ्ठल. नाही बाधा झाली तया वेळी, मूर्ती झाली काळी देवाजीची. मीराबाईंना विषाची बाधा झाली नाही, सुख ठेवी आम्हासाठी. परमात्मा काय करतो, दुःख स्वतः भोगतो. जे विष दिले ते विष परमात्मा आपल्या अंगावर घेतात. म्हणून अजून सुद्धा आपण जर चित्तोडगडावर गेलो, मेवाडला जर आपण गेलो, अजून सुद्धा ती मूर्ती देवाची कशी काळी आहे. मीरा प्रार्थना केली, देवा असं तुम्हाला का व्हावं, तुम्ही पहिल्यासारखे व्हा. जेव्हा मीराबाई प्रार्थना करतात तेव्हा परमात्मा पहिल्यासारखे होतात, पण ते चिन्ह म्हणून अजून देवाच्या कंठावर काळी रेष आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. याचा अर्थ असा आहे, परमात्मा स्वतः दुःख आपण भोगतात आणि आपल्या भक्ताला सुखी ठेवतात. सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणचे गोटे. असा हा जो परमात्मा आहे, हा परमात्मा काय करतो, परमात्मा आपल्या भक्ताला पाठीमागं घालतो आणि आपण कळी काळाला भिडतो. अभंगाचं पुढचं चरण. आम्हागाले पाठीकडे, आम्हागाले पाठीकडे, आम्हागाली पाठीकडे, आम्हागाली पाठीकडे. आपण कळी काळासी भिडे, आपण कळी काळासी भिडे. मोहे धाव घाले पाना, मोहे धाव घाले पाना. आपण कळी काळासी भिडे, आपण कळी काळासी भिडे. मोहे धावे घाले पाना, मोहे घाले पाना. आम्हा घाली पाठीकडे पण कडी काळाशी भिडे. परमात्मा काय करतो, भक्ताला पाठीमागं घालतो. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतो असे. पायकू पाठीशी घातला आपण पुढा राहिला. परमात्मा अर्जुनाला पाठीमागं घालतात. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुते निवारेली. परमात्मा अर्जुनाचं किती दुःख नाहीसं करतात पहा. जेव्हा अर्जुन रथावर बसत असतात तेव्हा परमात्मा आपली मांडी पुढं करतात. अर्जुन देवाच्या मांडीवर पाय ठेवून रथामध्ये विराजमान होतात. किती देवाचं प्रेम असेल देवावर. या जगदीश्वराचे प्रेम येथे दिसत असे निरुपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम. पुण्य केले काय त्या अर्जुनाचं पुण्य असेल, त्यासाठी परमात्मा सारथ्यपण पार्थाचे करीतो असे. परमात्मा काय करतात, सारथ्य करतात. आता ते काय कुरुक्षेत्रातलं युद्ध काय सामान्य युद्ध होतं का हो. एक एकाचे मनोव्यापरे विश्व होय संहारे, हा कृपाचार्य न पुरे एकलाचे कृपाचार्य.
द्रोणाचार्य, भीष्माचार्य इतके मोठे मोठे महान योद्धे होते आणि त्या योद्ध्यामध्ये परमात्म्याने काय केलं? अर्जुनाचं रक्षण केलं. मोठमोठे भीष्माचार्य होते, भीष्मपणा केला खरा धनुर्धरा रक्षिले. भीष्माचार्यांच्या विरोधात सत्य केलं आहे का नाही? परमात्म्याने आपली प्रतिज्ञा मोडली पण भीष्माचार्याची सत्य केली, हातामध्ये सुदर्शन चक्र धारण केलं पण अर्जुनाचं रक्षण केलं. किती प्रसंग आहेत. भीष्माचार्यापासून अर्जुनाचं रक्षण केलं, तो जो असणारे द्रोणाचार्यापासून रक्षण केलं. जयद्रथ आहे, त्या जयद्रथाला असं वरदान होतं महाराज, जेव्हा हा सूर्य आणि हा जयद्रथ संध्याकाळची वेळ होते, संध्याकाळच्या प्रसंगापर्यंत जयद्रथ काय सापडला नाही. परमात्मा काय करतात? सुदर्शन चक्र आड घालतात. सुदर्शन चक्र आड घातल्यानंतर तो जयद्रथ म्हणतो आता अंधार पडलाय, नियमाप्रमाणे तुम्ही काय करा? अग्निकाष्ठ भक्षण करा. अर्जुन शस्त्राचा त्याग करतात, अग्निकुंडामध्ये उडी घालणार, तेवढ्यात परमात्मा सुदर्शन चक्र काढून घेतात. जयद्रथ समोर येतो, भगवान परमात्मा सांगतात हा सूर्य हा जयद्रथ मारा म्हटले. धनुधार असणारे जे काही गांडीव धनुष्याचा टणत्कार करतात, बाण करतात, पण एक असं सांगतात असं हे जर शिर उडवायचं आहे. त्याचा बाप तिकडंच तपश्चर्या करतोय. ह्याला वरदान असतं, जयद्रथाला वरदान असतं. जयद्रथाचं जर उडवेल, जो उडवेल त्याचेही 100 तुकडे होणार असतात. म्हणून काय करायचं? असं शिर उडवायचं. त्याचा पिता तिकडं तप करतोय, त्याच्या पित्याच्या हातामध्येच ते मस्तक टाकायचं. म्हणजे पित्याच्या हातातून मस्तक पडलं, बाप पण मरेल आणि मुलगाही मरेल. आणि मग अर्जुन असा बाण मारतात, त्या जयद्रथाचं मस्तक धडा वेगळं होतं. तिकडं बाप सूर्यदान अर्घदान करत असताना ते हातात पडतं, हातातून मुंडकं खाली पडतं. परिणाम मुलगाही मरतो आणि बापही मरतो. विठ्ठल विठ्ठल आम्हा घाली पाठीकडे आपण कळीकाळाशी भिडे. आता कळीकाळ म्हणजे सामान्य नव्हे महाराज. काळे खादला हा अवघा आकार, निहाळी पाक केवढा पसरला असे, चौडा जो करून या माझी वडा आकार गज. हा काळ भयंकर आहे, मृत्यू भयंकर आहे. पण इतका जरी मृत्यू भयंकर असला तरी परमात्मा कळीकाळ नोकोनिया घेतला पटा, नामाच्या सहस्रवरी अवधारून या संसारी तारू झालो. परमात्मा काय करतात? कळीकाळाची बाधा भक्ताला हो देत नाहीत. असा कृपेचा समुद्र असणारा जो काय आम्हाला भाऊ नदीतून पैल तीर्थभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे कृपानिधी, तुका म्हणे कृपानिधी, तुका म्हणे कृपानिधी, कमळ कृपानिधी, तुका म्हणे कृपानिधी, तुका म्हणे कृपानिधी, तुका म्हणे कृपानिधी, तुका म्हणे कृपानिधी. आमा उतरी नवे मधी, आमा उतरी नवे मधी, मोहे धावे घाली पाना, मोहे धावे घाली पाना. आम्हा उतरी नावे मधी, आम्हा उतरी नावे मधी, मोहे धावे घाली पाना, मोहे धावे नाम घेता पंढरी राधा, नाम घेता पंढरी राधा, नाम घेता पंढरी राधा, नाम घेता राधा, नाम पंढरी राधा, नाम घेता पंढरी राधा, नाम घेता पंढरी राधा, पंढरी राधा, घेता पंढरी राना. नाम घेता पंढरी राना, आरा
घेता पंढरी राना नाम घेता पंढरी राना मोह्या घाली मोह्या घाली पाना तुका म्हणे कृपा निधी आम्हा उतरी नावेमध्ये. परमात्मा हा कृपेचा निधी आहे. देवा तो कृपा करुणा सिंधू कोशी मायबाप आमचा बंधू जीवनसिद्धी साधन सिंधू तोडीसे पाश. परमात्मा कृपेचा साग. एकदा परमात्माला शिरलो तो परमात्मा नदी पैन तिराला नेतो ते समुद्धरता तो संसार सागरात भवामीनाथ पार्थ मैवेशी किंबहुना धनुधरा जो मातेच्या उदरा तो मातेचा सोयरा की तुला पातेवे मी तया जैसे तैसिया कळी काळ कोणी घेतला पटा एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाचे कोणता कोरांना मागे तैसे ते माझे कलत्र जाणे जे कायसेने लाजे तयाचे मी जन्म मृत्यूच्या लाटे झळंबती या सृष्टी ते देखून पोटे ऐसे झाले भवसिंधूचे माझे कौनासे धाकून उपजे जरी माझे की भीती म्हणून परमात्मा काय करतात नामाच्या सहस्रवरी नावा या उधारी सजून या संसारी तारू झालो. परमात्मा सहस्रनामाचे नाव करतात आणि त्या सहस्रनामाच्या नावेवर सर्व भक्तांना परमात्मा पैल तिराला नेता. तुका म्हणे कृपा निधी आम्हा उतरी नावेमध्ये. इथे शंका घेतली जाते परमात्मा निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार का होतात. परमात्मा राम प्रभूचा अवतार धारण का करावा लागला. निर्गुण निराकार स्वरूपामध्ये परमात्मा दुष्टाचा नाश करता येत नाही का. करता येतो. त्याचं कारण आहे समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार असतो. विषम सत्तेमध्ये कधी साधक बाधक व्यवहार होत नाही. निरूपा परमात्मा कार्य करता येत नाही. त्याचं कारण नेहमी 3 सत्ता सांगितल्या. पारमार्थिक सत्ता व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता. ब्रह्म ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही ती पारमार्थिक सत्ता. ब्रह्मज्ञानाने जिचा बाध होतो ती व्यावहारिक सत्ता. ब्रह्मज्ञाना वाचून जिचा बाध होतो ती प्रातिभाषिक सत्ता. आता एक व्यवहारून सांगतो तुम्हाला. मृत्तिका आणि घट समान सत्ता आहे म्हणून साधक व्यवहार होतो. अग्नी आणि लाकूड समान सत्ता आहे म्हणून बाधक व्यवहार होतो. काय झालं मोठा पडदा आहे त्या पडद्यावर हनुमंतरायांनी काय केलं लंका जाळली. त्या ठिकाणी सगळे लंका धाडधाड धाडधाड जळते पण तिथं ठेतं ते सिनेमागृह जळत नाही प्रेक्षक जळत नाही ना पडदा पण जळत नाही. का जळत नाही. अग्नी हे प्रातिभाषिक सत्तेतलं आहे आणि लोक समाज ते थिएटर शासक सत्तेतलं आहे. सत्ता भिन्न असल्यामुळं साधक व्यवहार बाधक व्यवहार नाही. एखादा मनुष्य झोपलाय झोपल्या मनुष्याला तहान लागली शेजारी तारून ठेवलाय शेजारी भरून जरी ठेवला स्वप्नामध्ये तहान लागले तरी ते शेजारचा तांब्या कामाला येतो का हो. कारण तो तांब्यातलं पाणी व्यावहारिक सत्तेतलं आहे आणि तहान ही प्रातिभाषिक सत्तेतलं आहे. कोणताही साधक बाधक व्यवहार होण्यासाठी नेहमी समान सत्ता लागत असते पण हा नियम सामान्यासाठी आहे. हा परमात्म्यासाठी लागू पडत नाही. परमात्म्याला जर हा नियम लावला तर परमात्म्याची कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम जे काही परमात्म्याचे जे वेदाने वर्णन केले ते सर्व वर्णन काय होईल कमी पडेल. परमात्म्याला त्या निर्गुण निराकार स्वरूपामध्ये सुद्धा रावणादिकाचा नाश करता येतो पण परमात्मा का करत नाहीत त्याचे 3 कारणं भक्तिशास्त्रामध्ये सांगितले. जेव्हा परमात्मा निर्गुण स्वरूपाचा त्याग करून रामप्रभूचा अवतार धारण करतात. जर रामप्रभूचा अवतार परमात्म्याने धारण केला नाही निर्गुण स्वरूपामध्ये राक्षसाचा नाश संकल्पाने नाश केला तर लोक काय म्हणतील हो प्रसंगावधानाने लोकसंग विशेष लोक अपघातामध्ये मरतात तसे राक्षस मेले. लोक म्हणतील ॲक्सिडेंटनं रावण मेला असं लोक म्हणतील. जर परमात्म्याने रामप्रभूचा अवतार धारण केला नाही तर प्रभूने रामप्रभूचा अवतार धारण करून त्यांना काय होतं दुष्टाला दरारा बसतो आणि भक्ताला वाटतं परमात्मा आपलं रक्षण करणार आहे असं भक्ताला विश्वास होतो म्हणून परमात्मा सगुण साकार रूप धारण करतात. दुसरे कारण त्याचं असं सांगितलं निर्गुण निराकार परमात्म्याची उपासना करणं शक्य नाही. निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार झाल्यानंतरच आपल्याला परमात्म्याची उपासना करता येते भक्ती करता येते. आला नावा रूपा म्हणे झाला सोपा आणि लाहे रूपाबळे करुणे खरे हरिदास. निर्गुण निराकार परमात्म्याचं ध्यान शकत नाही पण तो निर्गुण निराकार परमात्मा सगुण स्वरूपामध्ये मूर्तिरूपानं प्रकट झाला आपल्या ध्यान करता येते म्हणून परमात्मा सगुण साकार होतात. आणि परमात्मा सगुण साकार होण्याचं तिसरं कारण जर काय असेल तर भक्ताची इच्छा असते देवा तो आता काय आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. देवा तो असंच आमच्या डोळ्यापुढे उभं राहिलं पाहिजे ही भक्ताची इच्छा असते म्हणून निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार होतात. आणखी एक शंका आहे शंका घेतली जसा परमात्मा इतर देवाकडून काम करून घेतो इंद्रचंद्राकडून काम करून घेतो तसं दुष्टाचा नाश करण्यासाठी भक्ताचं रक्षण करण्यासाठी परमात्मा इंद्राला चंद्राला ब्रह्मदेवाला का सांगत नाही त्याचं उत्तर असं आहे परमात्म्याचं भक्तावर इतकं प्रेम आहे भक्तावर इतकं प्रेम असल्यामुळं परमात्मा भक्ताची कामं सगळी स्वतःच करतो. आपुले ते थोरपण नारायण विसरला. भक्तावर परमात्म्याचं इतकं प्रेम आहे.
तो मूर्ख बादशाह बिरबलाला म्हणतो तुमचा देव एवढा मोठा आहे पण इंद्रचंद्राकडून कामं का करून घेत नाही. बिरबल एक युक्ती करतो. बादशाहच्या मुलगा जो असतो पुतळा तयार आणि पुतळा तयार करून जहाजामध्ये बसतो. तो राजाही बादशाह जो राजा जहाजामध्ये बसलेला असतो ते जहाज पाण्यामध्ये येते. आल्यानंतर दासीला सांगतो ते नाव काय जहाज मुलगा काय करा पाण्यात टाकून द्या, पुतळा पाण्यामध्ये टाकून द्या म्हटलं तर ओरडा राजपुत्र पाण्यात पडला असं ओरडा. पडल्यानंतर तो पुत्र मूर्ती टाकल्यानंतर ओरडतात राजपुत्र पाण्यामध्ये पडला. तिथं पट्टीचे 3-4 पोहणारे असतात तरीसुद्धा तो बादशाह आपला मुलगा पडलाय म्हटल्यानंतर तो काय करतो यमुनेमध्ये उडी टाकतो. ते पोहणारे उडी टाकतात, बादशाहलाही वर काढतात, त्या मुलालाही वर काढतात. तो मुलगा नसतो पुतळा असतो. सगळेजण मोठ्यानं हसतात. हसल्यानंतर तो बिरबलाला बादशाह म्हणतो अरे बिरबल ऐसा क्यों किया. त्यावेळेस बिरबल म्हणतो तुम्हारी शंका मिटाने के लिए ऐसा किया. तुम्हारी शंका क्या थी की तुमचा देव इंद्रचंद्राकडून कामं का करून घेत नाही, स्वतः का करतो. तर मला सांगा तुमचा मुलगा पडलाय असं म्हटल्यानंतर तिथं चांगले पट्टीचे पोहणारे होते, तुम्ही त्यांना काय सांगितलं नाही. त्यासो बादशाह म्हणतो अरे माझा मुलगा पडल्यामुळं माझं प्रेम असल्यामुळं मी स्वतः उठले. तसं आमचा परमात्मा त्यावर अंत प्रेम आलं त्याला इंद्राला चंद्राला सांगायचं भानच राहत नाही. तो परमात्मा स्वतःच आपल्या भक्ताचे सगळं कामं करतो. मग तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावेमध्ये मोहे धावे घाली पाना नाव घेता पंढरी राणा विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. चला हार घालायला रखुमाई पंढरीनाथ भगवान विश्वगुरु निवृत्तीनाथ प्रभु रामचंद्र भगवान प्रभू रामचंद्राच्या रामललाच्या प्राकट्याचा जो काळ आहे आता जवळ आलेला आहे. हा आजी दिवस झाला धन्य याचा भला. आजचा दिवस सोन्याचा दिवस आहे, अमृताचा वर्षणारा दिवस आहे. प्रभूच्या रामललाच्या प्राकट्याची कथा आपल्याला 12 वाजता परमात्म्याचं प्राकट्य आहे. शांत चित्तानं परमात्म्याची कथा ऐका. परमात्म्याची जो कथा जन्माची कथा ऐकतो तो सर्व पापापासून मुक्त होतो. त्याच्या 42 कुळ्या टाळे वाजवत वैकुंठ प्राप्ती करून घेतात. म्हणून असं असणारा जे परमात्म्याची कथा आहे, परमात्मा काय त्रेतायुगामध्ये रावणासारखे जे काही दुष्ट राहते त्यांनी 33 कोटी देवांना काय केलं बंदिवासात टाकलं. सर्व देवाकडून परमात्मा रावण काय करतो कामं करून घेतो आणि कामं करून घेत असताना सर्व देवता क्षीरसागरामध्ये आले. क्षीरसागरामध्ये येऊन भगवान विष्णूची प्रार्थना करतात देवा रक्षण करा रक्षण करा रक्षण. तेव्हा आपण विष्णूने सांगितलं काही चिंता करू नका, मी स्वतः नवी अवतारामध्ये रामलला घेतो. तुम्ही सगळेजण काय व्हा वानर व्हा आणि वानर होऊन आपण काय करू रावणाचा नाश करू. असं सांगितल्यानंतर काय होतं दशरथ राजा सूर्यवंशामध्ये अजय राजाचे पुत्र दशरथ महाराज त्यांना एकदा शिकारीला गेल्यानंतर एक हरिण समजून ते बाण मारतात.
हरिण नसतं, श्रावण बाळ असतं. श्रावण बाळाला तो बाण लागतो. श्रावणाचे माता पिता दशरथ राजाला शाप देतात, जसा आम्हाला पुत्राचा शोक झाला तसा तुला पुत्राचा शोक होईल आणि तुलाही मरावे लागेल, असा शाप दशरथ राजाला दिला जातो. दशरथ राजाला बरं वाटतं, बरं आहे त्या का होणार मला पुत्र संतती होईल. आणि मग पुत्र ती ब्रह्महत्या घडल्यामुळं अश्वमेध दशरथ महाराज करतात. दशरथ यज्ञ केल्यानंतर ते जे काही ब्रह्महत्येचं पाप नष्ट हो, पण त्या गावामध्ये अयोध्या नगरीमध्ये पाऊस पडत नाही. शुक्र काय करतो, शुक्र पाणी धारण करतो, पाऊस पडू देत नाही. मग दशरथ राजा स्वर्गावर आक्रमण करतात. शुक्राचार्याबरोबर युद्ध होतं. काही सोबत नेलेले असते, काही बरोबर असते. युद्ध करताना रथाचा जो काही आस असतो तो आस तुटला जातो. काही हात घालते आणि युद्ध झाल्यानंतर शुक्राचार्यांना पराभूत केलं जातं. भगवान दशरथ राजा प्रसन्न होतात. काही तुझी काय इच्छा आहे सांग, तुला मागायचे ते माग. तेव्हाच काही म्हणते, महाराज मी भविष्यामध्ये वेळ आल्यानंतर अशा प्रकारे वर मागून घेईन. आणि मग सर्व जे काही बृहस्पती देवता, इंद्रादिक देवता दशरथ राजाला आशीर्वाद देतात, काही काळजी करू नका, तुमच्या पोटी साक्षात परब्रह्म पुरुषोत्तम भगवान नारायण तुमच्या पोटी अवतार घेतील. आनंद झाला. आणि मग जे ऋषशृंग ऋषी असतात, विभांडकाचे पुत्र, त्यांना जंगलातून आणण्यासाठी इंद्र काय करतो, अप्सरा पाठवतो. ते ऋषशृंग अयोध्या नगरीमध्ये येतात. दशरथ राजाला त्यांचे जे मित्र असणारे शंतनू, त्यांची जी असणारी कन्या शांता नावाची कन्या दिलेली असते, ती शांता नावाची मुलगी दशरथ महाराज काय करतात, ऋषशृंगाला देतात. विभांडका क्रोध आला असे भारी, अयोध्या भितरे वेगी आला. विभांडक ऋषींना क्रोध येतो, माझ्या मुलाला फसवून अयोध्येमध्ये नेलं आणि फसवून नेल्यामुळं पाहतं त्याचा पुत्र स्मुषा दोन्ही देखता नयनी, आनंदाला मने मने नामा. पुत्र पाहिला, सून पाहिले की जसं माणसाला आनंद वाटतो तसं विभांडक ऋषीला सून पाहिली, मुलगा पाहिला, आनंद वाटला, अंतकरणातला क्रोध निघून गेला. आता काय करू नका, वशिष्ठ ऋषींना बोलवा. वशिष्ठ ऋषींना बोलवून सुंदर प्रकारचा यज्ञ करा, पुत्र कामेष्टी यज्ञ करा. यज्ञ केला जातो आणि त्या यज्ञकुंडातून साक्षात अग्निनारायण प्रकट होतात. आणि अग्निनारायण प्रकट होऊन काय करतात, पायस ते पात्र घेऊन करे शृंगेश झडकरी बोलत असे. काय करा, सत्वर वहिले विभाग करा, विलंब करिता विघ्न ओढवेल. विलंब जर केला तर विघ्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. मग ते वशिष्ठ मुनी दशरथ राजाच्या हातामध्ये ते पायस पात्र देतात. दशरथ राजा काय करतात, पहिला प्रसाद कौशल्याला देतात. आता पहिला प्रसाद कौशल्याला दिल्यामुळं कनिष्ठ असणारी काही तिला राग येतो. राग आल्याबरोबर घार येते आणि तो पिंड जो आहे झडपून घेऊन जाते. विठ्ठल मोठी माणसं असतात. कौशल्या, सुमित्रा आपला अर्धा भाग काय करतात, कैकेयीला देऊन टाकतात. आणि अशा प्रकारे त्या प्रसादामुळं तिन्ही राण्यांना गर्भधारणा होते. त्यास कुलगुरू वसिष्ठ सांगे नृपवरा असते गरोदरा तुझ्या कांता, धर्मशास्त्रायशे डोळे पुसावे त्यांचे पुरवावे मनोरथ. सांगितलं काय करा, त्यांना डोळे विचारा. दशरथ राजा कैकेयीच्या महालामध्ये जातात. मंचकी बैसली होती ती पापिनी, जी काही कैकेयी असते पलंगावर बसलेली असते. राजा येणारा म्हटलं मुद्दाम झोपेचं नाटक करते. नामदोरे मंदरपणा विमान म्हणे, त्यावरी गर्भिणी नामा म्हणे. देवी काय इच्छा आहे, नाही म्हणे एकच इच्छा आहे, ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा, नये समाचार त्याचा आम्हा. वडील भावाला 14 वर्ष वनवास, धाकट्याला राजाची गादी द्या. हे शब्द ऐकल्यानंतर दशरथ राजाला इतकं दुःख होतं. ऐसे व्यथा होय नामा म्हणे त्यासे, उठिला तोरेसे तेथून या. दशरथ देवी सुमित्रेच्या मंदिरामध्ये जात. सुमित्रा माता काय करते, मस्तकाशी गंध धूप पुष्पाच्या माळा अर्पुनी तांबूला उभे राहे. तीर्थाचं स्नान करत धूप पुष्पाचे माळ धारण करतात, आरती करतात. आरती केल्यानंतर दशरथ राजा सुमित्राला विचारतात, बाई तुझी काय इच्छा आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, प्राणनाथा ऐसे वाटत असे जीव, वडिलांची सेवा अहर्निशी. दुसरी काहीच इच्छा नाही, वडील भावाची सेवा करावी हीच इच्छा आहे. असं ऐकल्यानंतर दशरथ राजाला इतका आनंद होतो. कैकेयीचे दुःख विसरला राव, पाहून या भाव सुमित्रेचा. कैकेयीचं दुःख दशरथ महाराज विसरून जातात. आनंद होतो. हातामध्ये रत्नाचं भूषण घेतात, सुमित्रेनं वळवून टाकतात. गायी सोनं अलंकार ब्राह्मणाला देऊन टाकतात. आणि जेव्हा दशरथ महाराज कौशल्याच्या महालामध्ये येतात, पाहतात, विचारतात तुला कोणते डोळे होतात. पण नामदोरे म्हणतात, उदरात असे भक्ताचा कैवारी, तेथे कैची उरी देह भावा, सदा समाधिस्थ रामरूप झाले, कौशल्या माऊली नामा म्हणे. परमात्मा नारायण गर्भामध्ये आल्यामुळं कौशल्या माता देहावर नसतात, देहभानावर नसतात. त्यावेळेस दशरथ राजाला वाटतं मी एवढं बोलतोय पण कौशल्या काही बोलत नाही, नक्कीच हिला काहीतरी झालंय, भूताने झडपलंय. त्यावेळेस ते दशरथ राजा देवाची प्रार्थना करतात, देवा
रक्षण करा, देवा रक्षण करा, सुदर्शन चक्रानं माझ्या बाळाचं रक्षण करा, देवा रक्षण करा. देवाचं नाव घेतल्यानंतर कौशल्य माता डोळे उघडतात आणि डोळे उघडून म्हणतात कशाचं रक्षण करा? विश्वाचा मी आत्मा स्वयंराम माझी भ्रम कैचा असे, अवतार महिमा वाणी वेद माझा सर्वरांच्या काजा नामा म्हणे. त्यावेळेस राजा म्हणतो काहो चित्ता भ्रम झाला असे कौशल्य, तुला भ्रम का झाला? त्यावेळेस म्हटले मला कसला भ्रम आहे? विश्वाचा मी आत्मा आहे, माझ्यामध्ये कसला भ्रम आहे? माझं सगळं वर्णन वेद करतो म्हणे, असं माझं कार्य आहे. तेव्हा दशरथाला वाटतं नक्कीच कौशल्याला काय झाले, भूताने झडपलेलं आहे. मग मागचं स्मरण करून देण्यासाठी तुला आठवते कौशल्य, जेव्हा आपल्या दोघांना झालं तेव्हा त्या लग्नामध्ये रावणाने काय केलं होतं? विघ्न केलं होतं. रावणे हे केले लग्ना माझे विघ्न असे की स्मरण तुझं लागे. जेव्हा रावणाचं नाव दशरथ महाराज काढतात तेव्हा कौशल्य माता चवताळ उठतात आणि रे धनुष्य मारीन रावणा, आणि रे धनुष्य लंका विभीषणा देई नवी, लंका विभीषणा देई नवी. जेव्हा रावणावर दशरथ महाराज काढतात तेव्हा कौशल्या माता वीरश्री संचार होते, म्हणतात आणि रे धनुष्य मारीन रावणा लंका विभीषणा देन मी, टाकोनी पर्वत बुजवारे सागरा पायवाट करा पावयासी, अंगद सुग्रीव जाबवंत वीरा हनुमंत पाचारा लवकरी. सगळ्यांना बोलवा, काय करा? सेतुबंधन करा. मी काय करेन? खरं दूषणाचा घेईन मी प्राण, खरं दूषणाचा नाश करेन. धनुष्य मोडीन भुजा बळे, आपल्या शक्तीनं काय करेन? शिवधनुष्य मोडेन, सगळ्यांचा मी नाश करेन. 33 कोटाची देवाचे बंदिवासातून सोडवणूक करेन. बोलीला वाल्मिक तैसेचे करीन, वर्तोनी दावेन नामा म्हणे. आता हे सगळं वर्णन परब्रह्म आहे. त्या दशरथ वाटतं नक्कीच काय झालेलं आहे. काय करा? पाचारा वसिष्ठा लवकरी. वसिष्ठ मुनीला बोलवा. वसिष्ठ मुनी येऊन बघतात. वसिष्ठ मुनी कौशल्याला पाहिल्यानंतर नावरते तया असे अष्टभाव. त्यांना वाटतं साक्षात परब्रह्म अवतराला आले. वसिष्ठ मुनींना समाधी लागते. त्यावेळेस दशरथ राजा म्हणतो श्रावण वदाचे अगनाही जळाले, दुजे हे निर्मिले प्रारब्धाशी. श्रावण वदाचं पाप संपलं नाही की दुसरं पाप निर्माण झालं. कौशल्याला भूताने झडपलं आणि वसिष्ठांना महाभूताने झडपलं. विठ्ठल परब्रह्म पूर्ण आले घरी, न कळे अंतरी नृपाच्या करीते बडबड होती भूतचेष्टा. पाचारा वसिष्ठा लवकरी. त्यावेळेस वसिष्ठ मुनी सावध होऊन दशरथ राजाला सांगतात विरंची चाप क्षीरसागर वासी, ध्याती योगी त्याशी निरंतर, परे होणी पर वैकरे होणी दुरी, कौशल्याचे उदरी त्वची असे. अरे जो ब्रह्मदेवाचा पिता आहे, जो क्षीरसागरवासी आहे, योगी ज्याचं ध्यान करतात, परे होणी पर असणारा, वैखरी वाणीहून दूर असणारा असा परमात्मा, तोच परमात्मा कौशल्याच्या पोटामध्ये आलेला आहे. आज माझं भाग्य आहे, किती भाग्य आहे, मला आज वैकुंठ नायक प्रभू राम ललाचं मला दर्शन होणार आहे. धन्य 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 अयोध्येचे लोक वैकुंठ नायक पातील. अयोध्येचे लोक भाग्यवान आहेत, त्यांना आज वैकुंठ नायक परमात्म्याचं दर्शन होणार आहे. धन्य पशु पक्षी श्वापदे तरू रघुवीर पाहतील. हे पशु पक्षी श्वापद हे झाडं सगळे भाग्यवान आहेत. आज त्यांना प्रभू रामचंद्राचं धन्य दर्शन होणार आहे. त्रैलोक्यात धन्य तुची नृपा मयाच्या बापा पाहशील. राजा त्रैलोक्यामध्ये तूच नाही, कारण जो रंगपत्मा जो विष्णू परमात्मा आहे तो तुझ्या पोटामध्ये आलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि त्या प्रसंगाचं वर्णन करताना तुकाराम नामदेव चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस. पवित्र असा चैत्र महिना आहे. चैत्र महिन्यामध्ये परमात्मा जन्माला का आले? चैत्र महिन्याला उत्तम का म्हटलं गेलं? त्याचं कारण चैत्र महिन्यामध्ये, चैत्र महिना हा भगवान शंकराच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा महिना सांगितला गेला. म्हणून चैत्र महिन्यामध्ये भगवान शंकराची उपासना केली जाते. म्हणून हा चैत्र महिना कसा आहे? उत्तम आहे. वसंताचा दिवस आहे. वसंताचा दिवस म्हणजे वसंत ऋतूमध्ये सगळ्या झाडांना काय होत असते? नवीन पालवी फुटत असते. शुक्ल पक्षी ही नवमी उभे सुरवरते व्योमी. चैत्र नवमी आकाशे सर्व देवता परमात्म्याच्या जन्माचं प्राकट्याची वाट पाहत असतात. आणि मग त्या ठिकाणी सूर्यवंशामध्ये परमात्मा अवतार घेण्यामुळं माध्यानासे दिनकर पळभरे होय स्थिर. दुपारी 12 वाजता भगवान सूर्यनारायण क्षणभर स्थिर होतात. का? कारण धन्य मीच त्रिभुवनी माझे वंशी चक्रपाणी. आज माझ्या वंशामध्ये भगवान परमात्मा प्रकट होणार. सूर्यनारायणाला आनंद होतो. सुशोभित दाही दिशा
आनंद नर नारी शेषा. सगळ्या 10 दिशा प्रसन्न आहेत, सर्व देवता प्रसन्न आहे, सगळं वातावरण प्रसन्न आहे. नर नारी भगवान शेष सगळ्याला आनंद झाला. नाही कौशल्यसी भान गर्भे आले नारायण. कौशल्याला काही भान राहिलं नाही आणि पोटामध्ये साक्षात परमात्मा प्रकट झाले. कसे प्रकट झाले? चरण म्हणा. आयोनी आयोनी संभवा आयोनी संभवा आयोने संभवा आयोने संभवा आयोनी संभवा आयोनी संभवा आयोने संभवा आयोने संभवा प्रगटला राघव प्रगटला राघव शुक्ल पक्ष ही नवमी शुक्ल पक्ष ही नवमी प्रगटला राघव शुक्ल पक्ष हे नवमे शुक्ल पक्ष हे नवमे नावा मने डोळा पाहिन भुवन त्रय पाळा शुक्ल पक्ष ही नवमी उभे सुरवर देव्योमी सुरवर देव्योमी उभे सुरवरते युमी प्रभु रामचंद्र भगवान की भगवान प्रभु रामचंद्र भगवान की श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम हे श्री राम जय राम जय जय राम राम जय 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 श्री राम राम जय जय राम श्री राम जय 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 राम जय राम श्री राम जय राम जय हे श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम जय 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 राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय प्रभु रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की आज की आनंद की
हो विश्व का कल्याण हो, गो माता की, भारत माता की, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. अपने अपने माता पिता की नामामणी डोळा पाहिन भुवनत्रय पाळा परमात्म्याचं प्राकट्य झालं. आणि जेव्हा परमात्म्याचं प्राकट्य झालं तेव्हा काय झालं? झाले राम राज राज्य काय उणे आमचे झाले राम राज कायवने आमासी. हे झाले राम राज्य काय वने आमासी. झाले राम राज कायवने आमासी. धरणी घरी पिके गाई ओळल्या वैसी धरणी घरी पिके गाई ओळल्या वैसी धरणे पिके गाई ओळल्या मसे. राम वेळो वेळा आम्ही गावो ओवी हे राम वेळो वेळा आम्ही गावो ओवी हे राम वेळो वेळा आम्ही गावो गोवी. हे राम वेळो आम्ही गावो. वेता गे बाई दलिता कांडिता जेविता गे बाई. दलिता कांडिता जेविता गे बाई दलिता कांडिता जेविता गे बाई. झाले आम्ही गावो गोवी. राम वेळो वेळा आम्ही गावो हे राम वेळो वेळा आम्ही गावो गोवी. राम वेळो वेळा स्वप्नी ही दुःख कोणी न दे डोळा स्वप्ने दुःख देखे डोळा. नामाच्या चिंधने भय सुटले कळी काळा नामाच्या गगने भय सुटले कळी काळा. नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा नामाच्या गंगदे भय सुटले कडे काळा. राम वेळो वेळा आम्ही गावोवी हे राम वेळो वेळा आम्ही गावोवी राम वेळो वेळा आम्ही गावोवी. हे राम वेळो वेळा आम्ही गावोवी. हे दलिता कांडिता जेविता गे बाई दलिता कांडिता जेविता गे बाई. दलिता कांडा जेविता गे बाई दलिता कांडिता जेविता गे बाई. राम वेळो वेळा आम्ही गावोवी राम वेळो वेळा आम्ही गावोवी राम वेळो वेळा आम्ही गावोवी. हे राम वेळो वेळा आम्ही गावोवी. तुका मने सुख दिदले उने तुका म्हणे राम सुखे दिदले आपण. हे तया गर्भवासा येणे जाणे कुंटले तया गर्भवासाईने जा कुंडले. तया गाने जाण कुंटले तया गर्भवासाईने जाणे कुंडले. राम वेळो वेळा आम्ही गावोवी हे राम वेळो वेळा आम्ही गावोवी राम वेळे आम्ही गावोवी. हे राम वेळो वेळा आम्ही गावोवी. दलिता कांडिता जेविता गे बाई दलिता कांडिता जेविता गे बाई. दलिता कांडिता जेविता गे बाई हे दलिता कांडिता जेविता गे बाई. राम वेळो वेळा आम्ही गावोवी. 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 झाले राम राजवने आम्हा धरे पिक गाई वळल्या म्हैसी. राम वेळोवेळा आम्ही गावोवे दळिता कांडिता जेविता गे बाई. स्वप्नी हे दुःख कोणी न देखे डोळा. नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. तया गर्भवासी येणे जाणे खुंटले. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय माऊली जय जय तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम निवृत्त
निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान बाई नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती सोपान एकनाथ नामदेव तुकाराम विठ्ठल जय 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 विठ्ठल